श्री स्वामी समर्थ. तर बघा, हनुमान जयंती 12 एप्रिलला आलेली आहे. तर हनुमान जयंती म्हणजे हनुमान देवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर आपल्या घरात अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आत्ताच रामनवमी झाली आहे. चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती येते. आपल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात. हनुमानांचा आशीर्वाद भरभरून मिळतो. कुठल्याही प्रकारचं संकट, दुःख जे आहेत ते दूर होतात. तर बघा, हनुमान जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सकाळी काय करायचं आहे, लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे. हनुमानांची पूजा करायची आहे. एका पाटावर हनुमानांचा फोटो असेल तो ठेवायचा आहे. दिवा लावायचा आहे. हनुमान चालीसा वाचावं. जय श्रीराम असं बोलायचं आहे. एक वेळा रामरक्षा स्तोत्र, एक वेळा हनुमान चालीसा वाचावं. हनुमान मंदिरात गुळ फुटाण्यांचा तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी बघा, संकटमोचन स्तोत्र बोलायचं आहे. सुंदरकांडचं पठण करायचं आहे. मारुती स्तोत्र बोलायचं आहे. स्तोत्र वाचल्याने आपल्या घरातल्या ज्या काही कटकटी, भांडणं, आजारपण, दुःख, दारिद्र्य, संकट, निगेटिव्हता असेल ती दूर होईल. घरात काही बाधा असेल, कर्णीबाधा असेल, नजरदोष असेल तेही दूर होईल. कुठलीही भीती असेल तर हनुमान चालीसा वाचावं, सर्व अडचणी दूर होतील. इच्छा जी आहे ती पूर्णच होत नाही, ती पूर्ण होईल. सतत आजारी असाल तर सुंदरकांडचं पठण करावं. हनुमान मंदिरात तुम्हाला जाऊन गोड विडाचं पान ठेवायचं आहे. हनुमान मंदिरात बघा, राम, लक्ष्मण, सीता यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. आपण जे काय काम करतो, यश मिळत नाही, पैसा येत नाही, तर उपाय काय करावं, तर लवंगा, मोहरीचं तेल हनुमान मंदिरात हा उपाय केला तरी चालेल आणि घरी करत असणार तरी चालेल. तर बघा, हनुमानांचा फोटो दक्षिणेला ठेवायचा आहे. एक पाट ठेवायचा, दिवा लावायचा आणि कुंकवाने वात लाल करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. 2 लवंग त्या दिव्यात टाकून हनुमानांना ओवाळून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. सुंदरकांड, हनुमान चालीसा तुमच्याकडे नसेल तर स्वामी केंद्रात मिळेल, यूट्यूबवर ऐका. तुमच्या घरात रोज सततची भांडणं होत असतील तर हनुमान मंदिरात तुम्हाला एक विडाचं गोड पान असतं ते घेऊन जायचं आहे. तुमची इच्छा सांगायची आहे आणि ते विडाचं पान हनुमान मंदिरात हनुमानांच्या चरणी ठेवून द्यायचं आहे. बघा, आपल्या घरात जर व्यक्ती आजारी असली तर ती व्यक्ती चांगली होते. आपल्यावरचे संकट, दुःख दूर होतात. ज्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही आहे, अडचणी येत आहेत, तर संकटमोचन स्तोत्र वाचावं, यश मिळणारच. घरात काही वाईट नजर, दोष, करणी-बाधा असेल तर एका तुळशीच्या पानावर 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हनुमान चालीसा वाचावं. त्यामुळे घरातली निगेटिव्हता दूर होते. बरेचसे अडलेली कामे मार्गी लागतात. बघा, हा उपाय खूप प्रभावशाली आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. आपली इच्छा बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, जे मी तुम्हाला गोड पानांचं जो सांगितलेला आहे तो तुम्हाला कुठल्याही पानवाल्याच्या दुकानात मिळेल. तर गोड पानांचा तो तुम्हाला गोड पान दाखवायचं आहे मंदिरात आणि हनुमानांना तुमची इच्छा सांगायची आहे. तर बघा, हनुमान जयंतीला रुईच्या पानांची माळ चढवली जाते. जिथे मंदिराच्या बाहेर बघा, एक तेलाची वाटी असते मंदिराच्या बाहेर, ती विकायला बसतात तिथे काही लोक. त्यात काळे तीळ असतात. तर ते आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि हनुमान मंदिरात जो तेलाचा दिवा चालू असतो ना, त्या दिव्यामध्ये ते तेल टाकायचं आहे. हा उपाय तुम्ही दर शनिवारी करायचा आहे. बरेच लोक हा तेलाचा उपाय करतात शनिवारी, मंगळवारी. त्यामुळे आपले पितृ शांत होतात, पितृदोष कमी होतो आणि आपले ग्रह देखील चांगले होतात. ज्यांना 7.5 चालू झालेली आहे किंवा 7.5 चालू आहे पण त्यांना त्रास होतोय, तर त्यांनी दर मंगळवारी, शनिवारी हा उपाय करावा आणि हनुमान चालीसा वाचावं. त्यामुळे बघा, शनीचा त्रास कमी होतो. ज्यांना संसार सुख मिळत नाही, खूप अडचणी येत आहेत, त्यांनी काय करायचं आहे, घरामध्ये तेल घ्यायचं आहे. तेलाच्या वाटीत आपला चेहरा बघायचा आहे आणि मग ते तेल तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला, म्हणजे गरजू व्यक्तीला ते दान करायचं आहे. किंवा हनुमान मंदिरात जे दिव्याचा म्हणजे जो तेलाचा दिवा चालू असतो हनुमान मंदिरात, तर ते आपण जो चेहरा बघितला आहे ज्या वाटीत, त्या तेलामध्ये जो चेहरा आपण बघितलेला आहे, तर तेलाची वाटी त्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि ते तेल त्या दिव्याच्या मंदिरामध्ये जे तेलाचा दिवा चालू असतो ते तेल त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा, तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमानांचा फोटो दक्षिणेला ठेवूनच तुम्ही हनुमानांची ही पूजा करायची आहे. ज्या मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तेलाचा, दिव्याचा, कापूरचा, तो तुम्ही नक्की करा. खूप प्रभावशाली उपाय आहेत आणि हे उपाय मी स्वतः केलेले आहेत. तुम्ही पण हे उपाय करा आणि कुठल्याही अडचण आणि संकट, विघ्न येणार आहे किंवा
आलेला आहे, तर तुम्ही संकटमोचन संकटमोचन जे स्तोत्र आहे ते वाचा आणि हनुमान चालीसासुद्धा वाचा. आणि तो गोड पानांचं जो मी गोड पान ठेवायला सांगितलेलं आहे, तर ते गोड पान आहे ना तुम्हाला कुठल्याही पानवाल्याच्या दुकानात मिळेल. तर पानवाल्याला तुम्ही सांगायचं गोड पान आम्हाला हनुमान मंदिरात न्यायचं, ते बरोबर देतात. तर तो उपायसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तो उपाय पण नक्की करा. खूप चांगले आणि प्रभावशाली उपाय आहेत. करून तर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडतील आणि खूप चांगल्या घटना म्हणजे चांगल्या गोष्टी घडतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.